साहेब बोराटे आपणास माझी विनंती, आपण स्टेजवरती या. रणजितजी गोडसे, ओंकारजी चव्हाण आपणास विनंती, आपण स्टेजवरती या. बोलतात ज्योतिरामजी बोराटे. आपणा सर्वांना माझी विनंती आहे की आपल्या संगीताला सन्मान्य राजाराम बापू, सन्मान्य मंत्री झाले आणि पहिला कार्यक्रम हा बिदाल गटात घ्यायचं ठरलं. पण काही अडचणी आल्या. दादांची तब्येत ठीक नव्हती, त्यामुळं हा कार्यक्रम थोडा थोडा लेट होत गेला. नाकेल अशी दुःखद घटना घडली की आदरणीय दादा गेले. त्यामुळं हा कार्यक्रम आणि लेट झाला. त्याच्यानंतर भाऊंचं अधिवेशन चालू झालं. अधिवेशन झाल्यानंतर परत दादा भाऊंनी नंबर लावला, आंधळी गटाचा पहिला कार्यक्रम घ्यायचा. भाऊंनी आम्हाला आज वेळ दिली तरी पण अचानक भाऊंच्या मित्राच्या मुलाचं लग्न असल्यामुळे भाऊसनी सांगलीला जावं लागलं. थोडा लेट झालं भाऊ, पण लोक बी जेवण केलेत बऱ्यापैकी निम्म्या लोकांनी. नंतर लय घाई होणार नाही. खरं तर भाऊ, या बिदाल गटाचं सांगायचं झालं तर भाऊ, आपण या मानखटावचा आमदार असला तरी भाऊ, खऱ्या अर्थानं हा जो बिदाल गट आहे तो तुमचा हार्ट आहे भाऊ. आणि हे हार्ट यासाठी मी म्हणाल की गेल्या 2019च्या विधानसभेच्या निवडणुकीचा पाहिलं गेलं तर भाऊ, या मतदारसंघामध्ये सर्वात जास्त जवळजवळ 4000चं लीड या गटाने दिलं होतं. त्याच्यानंतर 2024ला आंधळी गटाने जरी 10,000 प्लस लीड दिला असलं भाऊ, तरी आम्ही दिला होता शब्द तुम्हाला 10,000चा, पण 9,583 मताचं लीड याच गटाने दिलंय तुम्हाला. म्हणून हा गट हा तुमचा हार्ट आहे. तुमच्या मनापासून प्रेम करतात हे सर्व लोक. सांगायचं झालं तर भाऊ, खरंच ही लोक जीवापाड तुमच्यावर प्रेम करतात. या सांगायचं भाऊ म्हटलं तर या तालुक्यात सगळ्यात जास्त लीड दिला असेल आत्ताच्या निवडणुकीत तर बिदाल गावाने. या गावाने 2042 मताचं विधानसभेला लीड दिलं. आणि या गटामध्ये खालोखाल जर दुसरं लीड दिलं असेल तर वावरिरे गावाने दिले भाव, की जे गाव गेल्या वर्षी 500-600 मताचं लीड होतं, परंतु यावेळेस या गावाने 1541 मताचं लीड वावरिरे गावाने दिलं. खरं तर भाऊ, बिदाल गट हा तसं पाहिलं तर पर्यटन आणि तीर्थक्षेत्राचा भाग या गटामध्ये जास्त येतो. खऱ्या अर्थाने शिखर शिंगणापूरचं शंभू महादेव हे याच गटामध्ये आहे. मोहीची महालक्ष्मी ही याच गटामध्ये आहे. पांगरीचा बिरोबा हा याच गटामध्ये आहे. आणि आमचे सर्वांचे आराध्य दैवत लोणार बाबा ही याच मतदारसंघात आहे, बिदाल गटामध्ये. भाऊ, सांगायचं तुम्हाला कारण एवढंच की हे 4ही देवस्थान आहेत. त्यामध्ये भाऊ, शिंगणापूर हे ब वर्ग देवस्थान आहे, परंतु शिंगणापूर लोकांची मागणी अशी आहे भाऊ की हे देवस्थान अ वर्ग व्हावं, अशी मागणी आपल्याकडं मी या निमित्तानं करत आहे. आदरणीय वहिनी या ठिकाणी उपस्थित राहिलेत. वहिनी, आपण इकडे या. भाऊ, या ठिकाणी पांगरी अजून क वर्गही देवस्थान नाही, पण आम्ही नक्की लवकर क वर्ग देवस्थान करू. पण आमच्या आज या कार्यक्रमाच्या निमित्तानं आपल्याला विनंती आहे की मोही क वर्ग आहे आणि लोणार बाबा क वर्ग आहे, तर याचा 8 दिवसात आम्ही प्रस्ताव देतो आणि आम्हाला या ठिकाणी तुम्ही भरघोस असा निधी जाहीर करावा. आजच्या कार्यक्रमात तुम्ही ब वर्ग तुम्हीच करणार आहे, ते खातं आपल्याकडेच आहे आणि आपण या खात्याचं मंत्री आहे. मला खात्री आहे की तुम्ही
100% या देवस्थान ब वर्ग करचाल आणि निधी द्याचाल एवढी मी या ठिकाणी अपेक्षा व्यक्त करतो. खरं तर भाऊ, पांगरी सारख्या ठिकाणी ब वर्गही नाही आणि क वर्गही नाही, ते आम्ही लवकर ब वर्ग मध्ये घालू. शिंगणापूर ब वर्ग आहे भाऊ, त्या लोकांची अशी मागणी आहे की शिंगणापूर नातेपुते चौकापासून मंदिरापर्यंत चौपदरीकरण रस्ता व्हावा, तेही खातं आपल्याकडे आहे आणि मला खात्री आहे आपण त्यालाही पैसे द्याचाल आणि ते 100% तुम्ही द्याचाल. माझं अगोदरच बोलणं तुमच्याशी झालंय आणि तुम्ही या ठिकाणी डिक्लेअर करावं एवढीच या निमित्ताने मी आपणास विनंती करतो. तसेच भाऊ, विकास कामाच्या बोलायचं झालं तर या गटाने आपण गेल्या 19 ते 24 मध्ये जरी एवढी मतदान झालं असलं तरी विकास कामाला भाऊ आपण तुम्ही कमी पडला नाही. या गटामध्ये जवळजवळ 168 कोटीची विकास कामं भाऊ 5 वर्षात आपण केलेत. तुमच्या परस्पर वाटणारे आम्ही तिघही या ठिकाणी आहे. सोमनाथ असेल, हरिभाऊ असतील, मी असेल, की जेवढा निधी या गटाला देता येईल तेवढा निधी आम्ही या गटाला दिला. गेल्या पंचवार्षिक मध्ये भाऊ आम्ही 168 कोटी एवढा निधी या बिदाल गटासाठी दिला. तोही जे गटापूरची पाणी योजना सोडून किंवा जलजीवन मिशनचे योजना सोडून जो आपण दिलेला निधी आहे तो गेल्या पंचवार्षिक मध्ये 168 कोटी रुपये आहे. भाव, दुसरी एक अशी मागणी आहे की जलजीवन मिशनचे प्रस्ताव या गटातील 5 गावचे पुण्यामध्ये बरेच दिवस भाव पेंडिंग आहेत आणि त्यामधील बिदालचा प्रस्ताव काल मंजूर झालाय आणि तो पाठवलाय. आणि मला अशी माहिती मिळाली की आपण या पाणी योजनेसाठी गुलाबराव पाटलांच्या सोबत मीटिंग लावली असं समजलं मला. तर भाऊ, माझी आपणाला विनंती आहे, या गटातील मोहीचा प्रस्ताव पुण्यामध्ये पेंडिंग आहे, वावरेऱ्याचा प्रस्ताव पुण्यामध्ये पेंडिंग आहे, पांगरीचा प्रस्ताव पुण्यामध्ये पेंडिंग आहे, हदाळ्याचा प्रस्ताव पुण्यामध्ये पेंडिंग आहे, बिजवडीचा प्रस्ताव पुण्यामध्ये पेंडिंग आहे आणि वडगावचा प्रस्ताव, शिंगणापूरचा प्रस्ताव, हे गावं त्यापासून वंचित आहेत. मला खात्री आहे तुम्ही 100% पाणी पुरवठा मंत्री गुलाबराव पाटील साहेबांच्या बरोबर मीटिंग करून याच्यावरती लवकरात लवकर मार्ग काढचाल अशी मी अपेक्षा व्यक्त करतो. भाऊ, आपल्याकडं ग्रामविकास खातं आहे. आपणच म्हणताय मी जन्मापासून मरणाच्या शेवटपर्यंत सर्व लागणारं साहित्य जे लागणारं विकास कामाबद्दलचं आहे ते आपण देतो म्हणला. खऱ्या अर्थाने ते खातं आपल्याकडं 25-15चं खातं आहे की जे करून जन्मापासून ग्रामपंचायत कार्यालय बांधण्यापासून ते मशानभूमीपर्यंत लागणारा सर्व प्रकारचा निधी तुम्ही देता. मला खात्री आहे की आपण आत्ताच परवा सांगितलं की मला की तू प्रत्येक गटातली 5 गावांची निवड करा. 100% भाऊ, मी या गटातील 5 गावांची निवड करतो. मला माहिती आहे तुम्ही 50 कोटी निधी 25-15 साठी या ठिकाणी देणार आहे या तालुक्यासाठी, मतदारसंघासाठी. अशाच दुसरं हेड भाऊ आपल्याकडे 30-54चं हेड आहे. 30-54लाही आपण 50 कोटी रुपये देतो असं मतदारसंघासाठी बोलला, त्याचंही आम्ही प्रस्ताव देऊ या गटाच्या वतीनं. खरं तर भाऊ, तुमच्याकडे सगळ्यात मोठं खातं म्हणजे सर्वात मोठं खातं म्हणजे मुख्यमंत्री ग्रामसडक योजना. मला खात्री आहे या गटातील बऱ्यापैकी गावं मी आत्ताच्या प्रस्तावात घातलेत. आता मी सांगत नाही, पण येणाऱ्या काळात जेवढे तुम्हीच सांगितले मला की जेवढे 1-1.5 किलोमीटर पेक्षा जास्त रस्ते आहेत ते दर्जा बदलून घ्या आणि आपण पुढच्या वर्षीला मुख्यमंत्री सडक मध्ये घालून 100% या मान खटाव मतदारसंघातला रस्ता पूल करण्याची आपण ग्वाही दिली. मला खात्री आहे तुमच्यासारखा धाडसी नेता, तुमच्यासारखा कर्तृत्ववान माणूस या महाराष्ट्रात 100% आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांचे दिलेला शब्द तुम्ही पाळचाल आणि या खात्याचं अतिशय चांगल्या पद्धतीने काम करचाल आणि करता आहे. मला खात्री आहे की आम्ही सर्व कंटाळतो तुमच्या बरोबर फिरून, पण भाऊ तुम्ही कंटाळत नाही. तुम्ही सकाळपासून 7 पासून रात्री 12 वाजल्या तरी काम करता आणि हाच कामाचा झपाटा असल्यामुळे तुम्हाला या राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय फडणवीस साहेबांनी हे महत्वाचं खातं दिलं आणि खऱ्या अर्थाने या मानखटावचा विकास भाऊ आपण 100% या काळामध्ये करचाल. भाऊ, आणि एक असा विषय आहे की या आपण तालीम आणि व्यायामशाळेसाठी निधी देतो बोलला. खऱ्या अर्थाने भाऊ, बिदाल सारखं मोठं गाव आहे, या गावामध्ये युवकांची संख्या खूप मोठी आहे
आणि या ठिकाणी एक अतिशय चांगल्या प्रकारची तालीम व्हावी अशी या सर्वांची मागणी आहे आणि मला खात्री आहे की आपण या तालमीसाठी 50 लाख रुपये देचाल अशी मी आपल्याकडून अपेक्षा व्यक्त करतो. आणि त्याचप्रमाणे मोहीसारखं मोठं गाव आहे त्या ठिकाणची आपल्याला माहिती आहे तालीम पाडली आणि ते तालीम तेवढ्या पैशामध्ये होत नाही आणि त्याच्यासाठी आपण 50 लाख द्यावेत एवढीच मी लास्ट मागणी आपल्याकडे करतो. आणि खऱ्या अर्थाने भाऊ आपण आला आमच्या कार्यक्रमाची शोभा वाढवली मनापासून मी तुमचं धन्यवाद मानतो आणि माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद जय महाराष्ट्र. धन्यवाद. सत्रे, विशालजी बागल, अतुलजी शिंदे, अतुल सेठ जाधव, गणेशजी सस्ते, अतुलजी काजी या ठिकाणी भाऊंचा सन्मान दोघांचा एकत्रित सन्मान आपण या ठिकाणी करतो. एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत या सन्मानासाठी. यानंतर भाऊ आपला दुसरा सन्मान आम्ही या ठिकाणी करतो. आपल्याला गणेशाची मूर्ती देऊन सन्मान झाला. यानंतर लोणार बाबांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या या भूमीमध्ये होत असलेला हा ऐतिहासिक असा कार्यक्रम ऐतिहासिक एवढ्यासाठी म्हणेन की आता 10 वाजलेले आहेत पण 10 वाजलेले असताना सुद्धा एकही माणूस या कार्यक्रमातून आणला नाही. खुर्च्या भरलेल्या आहेत पण लोणार बाबाच्या डोंगरावर जिकडं बसता येईल तिकडं माणसं बसलेली आहेत. त्याला असा अनोखा कार्यक्रम आहे की वर बसून कुस्त्या बघतात मला माहिती आहे पण आता कार्यक्रम पण आता वर बसून बघायची सवय आपल्या नेत्यांना कार्यकर्त्यांना लागली. असे सगळेच या भूमीत उपस्थित असणारे जे माझ्यावर भारतीय जनता पक्षावर मनापासून प्रेम करतात आणि ज्या लोकांनी मला घडवलं वाढवलं मोठं केलं. आज ग्रामविकास खात्याचा मंत्री म्हणून तुम्ही माझा सत्कार करताय पण मी अगदी नम्रपणे सांगेन अवश्य मी ग्रामविकास खात्याचा मंत्री झालो असेल पण हे सगळं आपल्या सगळ्यांच्या आशीर्वादानं आपल्या सगळ्यांच्या प्रयत्नातनं घडलं. मान गटाच्या मातीनं खास करून या बिदाल गटानं जे आशीर्वाद माझ्या पाठीशी पहिल्या दिवसापासून उभे केले जी ताकद माझ्या पाठीशी पहिल्या दिवसापासून उभी केली कदाचित ती ताकद माझ्या पाठीशी उभी राहिली नसती तर हा जयकुमार घडलाच नसता. एकदा नव्हे दोनदा नव्हे तीनदा नव्हे 4दा तुम्ही मला आपल्या सगळ्यांचा लोकप्रतिनिधी म्हणून आमदार म्हणून निवडून दिलं आणि प्रत्येक वेळी या बिदाल गटानं खास करून माझ्या अधिकचं प्रेम केलं. आजपर्यंतचा इतिहास बघितला प्रत्येक निवडणुकीमध्ये सगळ्यात महत्वाची जबाबदारी कुणी पार पाडली असेल तर ते आमच्या बिदाल जिल्हा परिषद गटाने पार पाडली. आणि अशा या लोकांच्या आशीर्वादातनं घडलेला जयकुमार आज आपल्या सगळ्यांच्या समोर आहे. आज ग्रामविकास खात्याचा मंत्री म्हणून काम करत असताना मी नम्रपणे सांगेन की हे सगळं माझ्या मान गटाच्या मातीतल्या माझ्या जनतेने दिलेल्या आशीर्वादामुळे घडलंय. अन्यथा हे कधी घडलं नसतं. ही ताकद तुम्ही माझ्या पाठीशी उभी केली एकदा नाही 4दा उभी केली म्हणून आज राज्याची सेवा करण्याची मला संधी मिळते. लोणार बाबांचे आशीर्वाद माझ्या पाठीशी कायम राहिले. सतोबा बिरोबाचे आशीर्वाद माझ्या पाठीशी कायम राहिले. शिंगणापूरच्या शंभू महादेवाचे आशीर्वाद माझ्या पाठीशी कायम उभे राहिले. आणि आपण सगळेजण बघता या आशीर्वादातनं आज राज्याचा विकासाचा गाडा पुढे जातोय. आज रात्रीचे 10 वाजले असताना आपण सगळेजण एवढ्या मोठ्या संख्येने उपस्थित आहे.
खास करून माझ्या सगळ्या लाडक्या बहिणी या ठिकाणी उपस्थित आहेत आणि त्यांनी स्वागत माझं ज्या पद्धतीनं केलं ते कर्ज माझ्यावर आहे आणि मी कधी आपल्या कर्जातनं उतराय व्हायचं मला नाही, कायम आपल्या ऋणात राहायचंय हे या ठिकाणी मी नम्रपणे सांगेन. हे सगळे माझे भाऊ या ठिकाणी उपस्थित आहेत. अनेक ज्येष्ठ मला आशीर्वाद देणारे आमचे ज्येष्ठ कार्यकर्ते या ठिकाणी उपस्थित आहेत. या सगळ्यांचं मी मनापासून या ठिकाणी स्वागत करेन आणि आपल्याला धन्यवाद देत असताना आज स्टेजवर बिदानातले सगळेच नेते मंडळी उपस्थित आहेत. खास करून लोणार बाबा देवस्थानचं ट्रस्ट आणि ट्रस्टच्या सोबत सगळेच मंडळी जी या देवस्थानच्या विकासासाठी मनापासूनचे प्रयत्न करते, ते सगळेच देवस्थानवर प्रेम करणारे, सगळे देवस्थानचे सेवा करणारे आमचे सगळे सहकारी, खास करून या ठिकाणी उपस्थित असणारे आमचे पत्रकार बंधू, समोर बसल्याचं मी पहिलंच स्वागत केलंय. या सगळ्यांचं मी स्वागत करतो. खास करून लोणार बाबा ट्रस्ट या ठिकाणी खूप मोठ्या अपेक्षा ठेवून काम करते. या परिसराचा एवढा उत्कृष्ट विकास होतोय याला कारण आहे लोणार बाबावर प्रेम करणारा या ट्रस्ट आणि ट्रस्टच्या सोबत काम करणारे आपण सगळेजण आहे. यांचा प्रचंड फॉलोअप, यांचा प्रचंड या देवस्थानवर असणारं प्रेम, म्हणून या देवस्थानचा विकास होताना आपण बघतोय. आपल्याला सगळ्यांना देवस्थान आठवत असेल 10 वर्षापूर्वीच, तर आपल्याला सगळंच परिसर आपण बदललेला परिसर आपण बघताय. जायला वरती रस्ता नव्हता, वरती परिस्थिती काय होती आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. पण आता वेगानं देवस्थानचा विकास होताना आपण बघताय आणि जे जे उद्दिष्ट आपण देवस्थानच्या विकासाचं ठेवलं ते उद्दिष्ट आपण पूर्णत्वाला आपण नेतोय. पहिल्या टप्प्यातलं काम झालंय. आज आमचे बोराटे इंजिनियर एवढ्या सहज बोलत होते जणू काय आबाळाला झाडाला आंबे लागले तर तुडून इथं आणून द्यायचे. एवढा मोठा विकासाचा आराखडा बनवलाय आणि आराखडा बनवल्यावर हे झालंच पाहिजे, ते झालंच पाहिजे म्हणून सांगताय आणि सगळ्यात शेवटी स्विमिंग टँक सांगताय. आपण इंजिनियर आहात, स्विमिंग टँकच्या मेंटेनन्सला काय लागतं एकदा माहिती घ्या, म्हणजे टँक इथं होईल का नाही याची आपण चर्चा करू. परंतु या सगळ्या गोष्टीचा विचार करत असताना किमान अपेक्षा एवढ्या मोठ्या आहेत, विकासाची स्वप्न एवढी मोठी आहेत, याला कारण जयकुमार गोरे लक्षात असू द्या. पण कधी न घडणार, कधी विश्वास न ठेवणाऱ्या गोष्टी घडताना बघतायत तेव्हा साध्या साध्या माणसालाही स्वप्न पडते माझ्या घरात स्विमिंग टँक असला पाहिजे. तेव्हा इथं तर देवस्थानात सार्वजनिक ठिकाणी आपण मागताय, पण काळजी करू नका, लोणार बाबांची इच्छा असली तर ते पण घडेल, अजिबात अडचण येणार नाही. पण या देवस्थानच्या विकासाच्या संदर्भात आपण भूमिका घेत असताना आज देवस्थानला आपण क वर्ग तीर्थक्षेत्राचा दर्जा आपण दिलेला आहे आणि त्यातून ही विकासाची कामं होत आहेत. तसं क वर्गासाठी खूप पैशाची तरतूद होत नाही. समोरचा मंडप आहे तो क वर्गातनं नाही आहे. छोटी मोठी कामं क वर्गातनं करता येतात आणि त्याचा कोटा आता संपलेला आहे आणि ते डीपीडीसीतनं होत असतं. परंतु आता एवढं मोठं कार्यालय उभं राहिलंय, या ठिकाणी अनेक वेळा लग्न होतात, छोटे मोठे समारंभ होतात आणि आता एवढं मोठं भव्य दिव्य असं कार्यालय इथे उभं राहिलंय. मला वाटतं या भागातली सगळीच आता सत्कार्य, चांगली कार्य आता या ठिकाणी होतील अशा पद्धतीची परिस्थिती आपण निर्माण केलेली आहे. रस्ता होतोय, विकासाची स्वप्न आपण बघताय. आमच्या अरुणाबानी सांगितलं, जे मी प्लॅन केलं त्यांनी आधीच सांगून टाकलं. काल बैठकीत जे मी सांगितलं ते त्यांनी सगळं सांगून टाकलं आणि आज या ठिकाणी लोणार बाबांच्या साक्षीनं मी सांगतो, ज्या लोणार बाबांच्या आशीर्वादानं मी राज्याचा ग्रामविकास खात्याचा मंत्री झालो, आता या देवस्थानला ब वर्गात देण्याचा अधिकार लोणार बाबाच्या आपल्या सगळ्यांच्या आशीर्वादाने आता माझ्याकडे आहे. मी आजच जाहीर करतो, येणाऱ्या 1 ते 1.5 महिन्यामध्ये या लोणार बाबा देवस्थानला ब वर्ग तीर्थक्षेत्राचा दर्जा आपण देऊ आणि जेव्हा तो दर्जा आपण देऊ तेव्हा तिथून पुढच्या 2 वर्षामध्ये या देवस्थानासाठी 5 कोटी रुपयाचा निधी आपण देऊ आणि त्यातला पहिला निधी 3 कोटी रुपयाचा याच वर्षी आपण देऊ. या देवस्थानच्या विकासाचं काम आपण हातात घेऊ हे या निमित्ताने सांगेन. तात्या बारकाईने बघतात माझ्याकडे, भाऊ परवा दिवशी आंधळीत आले, महालक्ष्मीच्या देवस्थानला ब वर्गाचा दर्जा देतो म्हटले आणि तिथे 5 कोटीची घोषणा करून गेले. पण तात्या काळजी करू नका, तुमचा अजून क वर्गात सुद्धा नाही,
पण येणाऱ्या डीपीडीसी मध्ये क वर्गात घेईल आणि तिथनं पुढे 1 महिन्यात ब वर्गात घेईल आणि महालक्ष्मी मंदिराला सुद्धा 5 कोटी रुपये देईल. चिंता करू नका. पण हे सगळं उभं राहिलं, ही सगळी ताकद कुणाची आहे? ते माझ्या मानखटावच्या मातीची आहे, या माझ्या मायमाऊलींची आहे. आणि ही ताकद या लोकांच्या सेवेसाठी वापरणं हे माझं कर्तव्य आहे. आणि त्या कर्तव्याच्या भावनेतनं आपण या सगळ्या गोष्टी करतोय. हे सगळं करत असताना माझा आमचा डॉक्टर बसलाय, त्याचं म्हणणं लगेच आमच्या विरोबाचं काय? आमच्या बिरोबाच्या देवस्थानचं काम आपण चालू केलंय. जवळजवळ 70-80 लाख, किती 60 लाख रुपयाचं आम्ही बिरोबाच्या देवस्थानचा सभा मंडपाचं काम, मंदिराचं काम चालू आहे. आणि ते करत असताना आमच्या देवस्थानचं काय? मी या ठिकाणाहून सांगतो, सतोबा देवस्थानसाठी 5 कोटी रुपये, आमच्या बिरोबा देवस्थानसाठी 5 कोटी रुपये, हे सगळे पैसे येणार. चिंता करायचं काम नाही. या सगळ्या देवस्थानला जो दर्जा द्यायला लागेल तो दर्जा आपण देऊ आणि त्या प्रत्येक देवस्थानला 5 कोटी रुपये देण्याची भूमिका आपण घेऊ. कदाचित याच्यापेक्षा अधिकचे पैसे आपल्याला लागतील, काही ठिकाणी याच्यापेक्षा अधिकचे काम करायला लागेल. काळजी करू नका. ही सगळी ताकद परमेश्वर कृपेने आता आपल्यामध्ये आलेली आहे. त्यामुळे चिंतेचं काम राहिलं नाही. या ठिकाणी आज आपण सगळ्यांनी माझा सत्कार केला. वास्तविक माझा सत्कार घ्यावा न घ्यावा या हिशोबाने अनेक दिवस मी विचार केला. पण एवढा मोठा आनंद माझ्या मानखटावच्या जनतेला झाला, तेवढाच आनंद आमच्या दादांनाही झाला होता. म्हणून मी सगळ्या गोष्टीचा विचार केला आणि सांगितलं की त्या आनंदावर, ज्या मायमाऊलीने एवढा आनंद झालाय, या मातीला एवढा आनंद झालाय, त्या आनंदाला थांबवायचं नाही. आता सत्कार घेण्याचा निर्णय मी घेतला ना, आपण या ठिकाणी सत्काराचा कार्यक्रम घेतला. मला वाटतं गावकऱ्यांनी सत्कार घेतला, माझ्या सहकार्याने सत्कार घेतला. बिरालला तर चांदी करायचं ठरवलंय. जे गटापूरचा पाणी आलं, चांदीचा फेटा घातला. इथं आलो, चांदीचा गणपती दिला. इथं आलो, चांदीची तलवार दिली. तो माझ्या कानात कुणीतरी सांगितलं, लोणार बाबाची चांदीची मूर्ती बनवायचं काम चालू आहे. आता एवढी चांदी माझी कशासाठी करताय मला माहिती नाही, परंतु हे सगळं करत असताना मला याचा मनापासूनच आनंद आहे. ह्या चांदीसाठी लागणारे सगळे पैसे, शेतातनं पिकवण्यासाठी लागणारं पाणी जे गटापूरचं आहे, ते पाणी या मातीमध्ये आणण्याचं काम आता झालेलं आहे. त्यामुळे आता फार काय ताण पडणार नाही. तर मला आपल्याला या ठिकाणी मनापासून सांगायचंय की आपल्या सगळ्यांच्या प्रेमातनं, आपल्या सगळ्यांच्या आशीर्वादानं गेल्या 18 वर्षाचा आपला प्रवास आहे. 2006 साली आपण राजकारणाला सुरुवात केली आणि जेव्हा ती सुरुवात झाली तेव्हा अनेकांनी आपल्याकडं वेगळ्या नजरेनं बघितलं. प्रत्येकाला वाटत होतं की असे अनेक नेते आले, निवडणुकीला उभे राहिले आणि निवडणूक झाल्यावर पराभव झाला आणि पराभव झाल्यावर निघून गेले, याच्यापेक्षा वेगळं काही घडणार नाही, अशा पद्धतीच्या अनेकांच्या भावना शिवाभाव होत्या. पण या सगळ्या भावना कशा असल्या तर इथं येताना आम्ही दृढ निश्चय करून इथं आलो होतो की माझ्या मानखटावच्या मातीतनं कॅनलचं पाणी वाहताना मला बघायचं आहे. माझ्या मानखटावच्या मातीमध्ये ऊसाची शेती पिकलेली मला बघायचं आहे. माझ्या मानखटावच्या मातीमध्ये कारखान्याचं धुरानं पेटलेलं मला बघायचं आहे. आणि हा संकल्प घेऊन आपण या मातीमध्ये काम चालू केलं. आता माझ्या मातीतनं कॅनलचं पाणी वाहतंय. आता माझ्या मातीमध्ये ऊसाची शेती झाली. आता माझ्या या मानखटावच्या मातीमध्ये कारखान्याची धुराडी पेटली आणि अजून पेटतायत. हा संकल्प ठेवला आणि तो पूर्णत्वाला नेला. अजून पूर्णत्वाला जाताना आपण सगळेजण बघतोय. तर हे उद्दिष्ट ठेवून आपण काम केलं. आज आपण मगाशी बोलताना अरुणाबाईंनी सांगितलं, सोमनाथनं पाण्याच्या विषयावर भाषण केलं. तसं सोमनाथला मोठं भाषण करायचं होतं. सोमनाथ म्हणला मी कसोटीचा प्लेअर आहे, मला T20 मध्ये खेळायला लावले. पण सोमनाथ कधी कधी कसोटीत सुद्धा शेवटच्या बॉलवर षटकार मारून जिंकायला लागतं. तो जिंकायचं काम तुम्ही केलेलं. पुढच्या कार्यक्रमात नक्की आपल्याला बोलता येईल. पण मी या ठिकाणी नम्रपणे सांगेन, ही लढाई सोपी नव्हती आणि ही लढाई अजूनही सोपी नाही. मला माहिती आहे आत्ताच निवडणूक झाली आणि या निवडणुकीमध्ये मी शब्द दिलाय की 3.5 वर्षामध्ये माझ्या मानखटावमध्ये 2 गावं सोडली तर एकही गाव असं राहणार नाही की त्या गावामध्ये शेतीचं पाणी गेलं नाही. हा संकल्प आपण केलाय आणि याची जाणीव मला आहे. त्यातले 4 महिने आता निघालून 4.5 महिने यातले कमी झालेले आहेत. आता उरलंय फक्त आपल्याकडे 3 वर्ष आणि 1 महिना. आणि या 3 वर्ष 1 महिन्यामध्ये
जो आमचा हा सगळा पट्टा आहे, बिदालच्या पलीकडचा जो पट्टा आहे, पांगरी पासूनचा जो पट्टा, मगाशी डॉक्टर कानात आले, म्हणले आमचे पांगरीवाले इथे बसलेले आहेत आणि त्यांचं म्हणणं आहे पाईपलाईनला एक चेंबर काढला तर आमच्याकडे पाणी जाईल. तो चेंबर काढण्यासाठी माझ्याकडे परवाही ही मंडळी आली होती, पण मी काळजी करू नका डॉक्टर, तारीखच द्या. एवढं सोपं झालं नाही असणे, काय सांगू आता तुम्हाला. ह्यो कधी असंच म्हणतोय हे स्विमिंग टँक द्या, ह्यो म्हणतोय असाच चेंबर काढा, ह्यो म्हणतोय असाच पाईपलाईन टाका, काय समजूनच झाले काय झालं. एवढं सोपं झालंय. कदाचित मला पण कधी कधी भीती वाटते, जर कदाचित आपल्या हातून काही घडलं नाही तर आपल्याबद्दलची लोकांची भावना वेगळी होईल. पण काय माहिती नाही, पाण्याच्या बाबतीत आजपर्यंत जयकुमार गोरेच्या तोंडातनं जो जो शब्द निघाला तो लोणार बाबांनी कधी खाली पडू दिला नाही. जो शब्द कधी ज्ञातपणे, कधी विचारपूर्वक आणि कधी विचार न करता असा शब्द काढला असेल, पण त्या प्रत्येक शब्दाची पूर्ती झाली, याच्यासाठी आपल्या सगळ्यांचे आशीर्वाद होते. तर पांगरीवाले चिंता करू नका, तुमचं पण चेंबर काढू म्हणून तारीखच सांगा, तारीख पण सांगतो, काळजी करू नका. पण पांगरीला आता येणाऱ्या 15-20 दिवसामध्ये पाण्याची व्यवस्था करू, एवढं मात्र मी खात्रीनं सांगतो. आज मगाशी मी आपल्याला नको सांगतो, तिथंच थांबा, आता उशीर झालाय बाबा. आता आपण सगळ्यांनी बघितलं असेल, मगाशी मी बोलताना सांगितलं सोपं नाही. आज आपण बघितलं जे गटापूरचं पाणी आता आपल्याकडे येत आहे, पण ज्या कालखंडामध्ये आपल्याकडे पाणी येत आहे हा कालखंड आपला पाणी आणण्याचा नाही आहे. आपल्याकडे जे गटापूरचं पाणी येणार आहे हे ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबरच्या आत येणार आहे. डिसेंबर नंतर आपल्याला जे गटापूरचं पाणी मिळत नाही. आता ठीक आहे, थोडीशी ताकद आहे, काय गोष्टी करता येतात म्हणून आपण जे करतोय, जे गटापूरचं पाणी आणतोय, पण जे गटापूरची योजना 4 महिन्याची आहे. या योजनेला आपल्याला 8 महिन्याची करायची आहे. 4 महिने पाऊस पडतो आपल्याकडं, 8 महिन्याची योजना बनवायला आता नवीन 16 धरणाचा आपल्याला निर्मिती करायची आहे आणि तेही लोणार बाबाच्या आशीर्वादाने त्याला तत्वता मान्यता मिळालेली आहे. 5.5 TMCचं धरण, जे 16चं नवं धरण आपण त्याचा प्लॅन आपण केला आहे आणि ते जर धरण आपल्याला पूर्णत्वाला गेलं, ते धरण कंप्लीट झालं, या 5 वर्षामध्ये ते धरण पूर्ण व्हावं अशा पद्धतीची भूमिका घेऊन मी काम करतोय. आतापर्यंत सरकार आल्यापासून किमान 5 बैठका त्या धरणासाठी आपण घेतल्यात. एका दुसऱ्या बैठकीला डॉक्टर साहेब आपण पण होता, माझं पलीकडे आमचे धैर्यशील दादा होते. ते धरण झालं आणि एकदा का त्यातलं 2.5 TMC पाणी आपल्याला मिळालं की पुन्हा आपल्याला पाण्याची अडचण भासणार नाही. अशा पद्धतीचं प्लॅन आपल्याला करायचंय, पण ते सोपं नाही आहे. पण चला आपण हे पुढे घेऊन चाललोय. आता आपण सांगितलं होतं की येणाऱ्या 2-2.5 वर्षामध्ये पांगरी, शिंगणापूर, कोटगाव पासून वरचा टाकेवाडी पासून, कुळकजई पासून, पांढरवाडी पासून असा हा सगळा पट्टा ज्याला पाणी द्यायचा संकल्प आपण केलाय आणि त्याचंही टेंडर येणाऱ्या 1 ते 1.5 महिन्यामध्ये आपण टेंडर करतोय. प्रत्यक्षात कामाला सुरुवात आपण करतोय. मी पाठीमागे सांगितलं होतं की आम्ही जे गटापूरचं पाणी एका वर्षात आपण देऊ. आता ते पाणी आपण दिलं, पण एका वर्षात पाणी देत असताना 4 वर्ष ज्या कामाची मुदत आहे ते काम आपण एका वर्षात जवळजवळ पूर्णत्वाला नेलं. त्यातलं थोडंसं काम शिल्लक राहिलंय, अन्यथा 4 वर्षाचं काम एका वर्षात आपण पूर्णत्वाला नेलंय. म्हणजे या सगळ्या गोष्टी आपल्याला एवढ्यासाठी सांगतोय. आज हे गटापूरचं पाणी त्याची कामं अंतिम टप्प्यात आहेत. टेंबूचं पाणी सगळ्यात नशिबान कोण असेल डॉक्टर साहेब, तो तुमचा मायनी परिसर आहे. ज्या मायनी परिसरातल्या 52 गावांच्या टेंबूच्या पाणी योजनेचा आपण शुभारंभ केलाय, भूमिपूजन केलंय, त्याचं काम आता खूप वेगाने चालू आहे. बऱ्याच गावामध्ये पाईपलाईनचं काम पण संपलंय. येणाऱ्या 1 ते 1.25 वर्षामध्ये टेंबूचं पाणी त्या 52 गावांना मिळेल आणि 52 गावाचा कायमचा दुष्काळ हटेल. पण डॉक्टर साहेब हे मी सांगतो की त्या 52 गावाला पाणी मिळेल तेवढं कुठल्याही गावाला पाणी मिळणार नाही. कारण त्या 52 गावाला आपण कोयनेचं पाणी दिलंय. कोयना धरणाला कधीच पाणी कमी पडत नाही, त्या कोयनेचं पाणी आपण दिलंय. त्यामुळे बारमाही शेती त्या 52 गावामध्ये होणार आहे. ती 52 गावं एकदा झाली की औंधचा विषय राहिलाय आणि औंधचं काम सुद्धा आता अंतिम टप्प्यामध्ये आणलंय. त्याचंही टेंडर येणाऱ्या 2-2.5-3 महिन्यामध्ये आपण टेंडर करू आणि औंधच्या 16-21 गावांना पाणी द्यायचं तेही काम आपण पूर्णत्वाला नेऊ. ही सगळी कामं, ही सगळी मोठी जबाबदारी आपल्यावर आहे. या मतदारसंघाला जी शब्द दिलाय
ती जबाबदारी आहे. आणि त्याच्यासोबत हा पाण्याचा प्रश्न येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये कुठल्याही पाण्याच्या प्रश्नावर मी मत मागणार नाही अशा पद्धतीचा शब्द मी माझ्या मानकटावच्या मातीला दिला आहे. आणि त्यासाठी ही लढाई आपल्याला खूप ताकदीनं पुढे न्यायला लागेल याची जाणीव मला आहे. आणि म्हणून त्या जाणीवेत आपण काम करतोय. याच वेळी मसवडच्या MIDCचा विषय आहे, तोही विषय आपण हातामध्ये घेतला आहे. येणाऱ्या 8 दिवसामध्ये राज्य शासनाकडे बैठक होईल आणि पुढच्या 8-10 दिवसामध्ये केंद्र सरकारकडे बैठक आपण घेतोय. आणि पहिल्या टप्प्यातलं 1000 कोटी रुपये जमिनीच्या संपादनाचं, भूमी संपादनाचं पहिल्या टप्प्यातलं 1000 कोटी रुपये आता आपण झालेल्या अर्थसंकल्पामध्ये मसवडच्या MIDCला दिलेले आहेत. आता त्याचं जमिनीचं संपादन चालू होईल आणि MIDCच्या कामाला प्रत्यक्षात सुरुवात होईल. अशा पद्धतीची प्लॅन करून आपण या तालुक्याचा विकासाचा संकल्प घेऊन पुढे चाललोय. आता आपल्याला शैक्षणिक क्रांतीचा विषय मी घेतला होता, आता जलक्रांती झाली, रस्त्याच्या क्रांतीचा विषय सांगितला. सुदैवाने डॉक्टर साहेब आता मोठे मोठे रस्ते होतात PWD खात्याकडून, तेवढे मोठे रस्ते आपले झालेले आहेत. तिथे काय फार अडचण मोठी राहिली नाही. जे छोटे छोटे रस्ते आपले राहिले होते, वाड्या वस्तीचे आपले रस्ते राहिले, छोट्या छोट्या गावाचे अप्रोच रस्ते राहिले, हे सगळे रस्ते कुठून करायचे तर आता ते माझ्याच खात्यातनं करायचे असतात. मुख्यमंत्री सडक योजनेमध्ये ती योजना माझ्याकडे आहे, पंतप्रधान सडक योजना माझ्याकडे आहे, 25-15 माझ्याकडे आहे, तीर्थक्षेत्र पर्यटन माझ्याकडे आहे, ग्रामपंचायत बांधायची माझ्याकडे आहे, स्मशानभूमी बांधायची माझ्याकडे आहे, अंगणवाडी बांधायची माझ्याकडे आहे, हॉस्पिटल बांधायचं माझ्याकडे आहे. या खात्यामध्ये असं कुठलं काम नाही की जे ते काम या गावासाठी आपण करू शकत नाही, असं एक काम नाही. तर पहिल्या टप्प्यामध्ये सुरुवात आपण केलेली आहे. आता आकडा सांगितलं तर प्रॉब्लेम होईल म्हणून मी सांगणार नाही, पण मी खात्रीने सांगतो, माझ्या मतदारसंघातली एकही वाडी वस्ती, माझ्या मतदारसंघातली एकही वाडी वस्ती 5 वर्षात ज्याला कॉन्क्रीटचा रस्ता नाही असे राहणार नाही, अशा पद्धतीचा संकल्प करून आपण कामाला सुरुवात केलेली आहे. अरे तुमचा तर पालकत्व घेतलेलंच आहे आम्ही कराड उत्तरचं. मी फक्त वाईट काय झालं तर त्याचा जबाबदार आहे, चांगलं केल्याचा जबाबदार नाही. चांगलं केलं की त्यांनी केलं, वाईट केलं की जयकुमार गोरेने केलं, असं आहे. पण हरकत नाही, मी त्याही ठिकाणचं पालकत्व घेतलेलं आहे, जिल्ह्याचे पालकत्व घेतलंय. आता तर सोलापूर जिल्ह्याचं पालकत्व माझ्याकडे आहे. बघा माझ्यासारखा नशीबवान कोण असेल. एक शेतकऱ्याचं पोरगं उठतं काय, 4 वेळा आमदार होतं काय, ग्रामविकास खात्याचा मंत्री होतं काय, आणि ज्या विठुरायाच्या पालखीचं दर्शन घ्यायला तडफडत असणारं पोरगं, ज्याला विठुरायाची पालखीपर्यंत पोहोचायला कधी मिळालं नव्हतं, पालखीला जायला कधी मिळालं नव्हतं, त्या पालखीचं नियोजन करण्याची जबाबदारी आता तुमच्या या जयकुमार गोरेवर आहे. उद्याच पालखीच्या नियोजनाची बैठक आहे. त्यामुळं विठुरायाच्या नगरीची सेवा करायची संधी मला आहे. संपर्क मंत्री मी जिथून आहे, आई तुळजाभवानीचं मंदिर ज्या ठिकाणी आहे त्या भूमीचा मी संपर्क मंत्री आहे, त्या भूमीची सेवा करायची संधी मला आहे. त्यामुळे सगळं व्यवस्थित चाललेलं आहे. त्यामुळं मलाही मनापासून सगळ्यांची सेवा करता येते. आणि बऱ्याचदा काय होतं, अनेक गोष्टी सहन करायची क्षमता उपजत माझ्यात आहे, तर मी भांड्याचा आवाज काय मी कानापर्यंत येऊच देत नाही, भानगडीत पडत नाही. किती आला तरी आपलं निघून जायचं पुढं, घेऊन जा. आपल्या सगळ्यांना या ठिकाणी मनापासून धन्यवाद देतो. अंकुश बाबा असतील, सगळेच आमचे कुटुंब असतील, सगळ्यांनी मला कायम पाठबळ दिले, या सगळ्यांना मनापासून धन्यवाद देतो. आयुष्यभर आपल्या सगळ्यांची सेवा करेन असा शब्द देतो. विधानकरांना मनापासून धन्यवाद देतो. लोणार बाबा देवस्थानला मनापासून धन्यवाद देतो.